नमस्कार मित्रांनो, आपलं एम.एच. नॉलेज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आर.आर.बी ग्रुप डी, रेल्वे, एस.एस.सी, पोलीस भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न. हे प्रश्न अनेकदा परीक्षेत रिपीट होतात. प्रत्येक प्रश्नासोबत पर्याय, बरोबर उत्तर आणि छोटेखानी स्पष्टीकरण दिले आहे. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आणि हा खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक वेळा परीक्षेत विचारला गेलेला. भारतीय संविधानातील मौलिक अधिकार कोणत्या भागात आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे भाग 3. भाग 3 म्हणजेच कलम 12 ते 35 आणि यात आपल्या नागरिकांना दिलेले मूलभूत हक्क स्पष्ट केले आहेत. हा प्रश्न सामान्यतः ग्रुप डी, पोलीस भरती, MPSC, SSC सारख्या परीक्षेमध्ये रिपीट होतो, म्हणून हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा. तर मित्रांनो, चला पुढच्या प्रश्नाकडे. मानवी शरीरातील सर्वात मोठी हाड कोणती? तर मित्रांनो, उत्तर आहे फिमर म्हणजेच जांघेचे हाड. मित्रांनो, हे हाड आपल्या शरीराचे संपूर्ण वजन सांभाळते. याला थाय बोन असेही म्हणतात. परीक्षेमध्ये शरीररचना किंवा विज्ञानाशी संबंधित प्रश्नामध्ये हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर मित्रांनो, आता विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित एक ऐतिहासिक प्रश्न. भारताचा पहिला संगणक कोणता? तर उत्तर आहे TIFRAC. हा संगणक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे बनवण्यात आला होता. तर मित्रांनो, हे नाव थोडं अवघड आहे, पण परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहे, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 5. आरोग्याविषयी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हिटॅमिन सीची कमतरता झाल्यास कोणता आजार होतो? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे स्कर्वी. या आजारात हिरड्यातून रक्त येणे, थकवा, कमजोरी अशी लक्षणे दिसतात. मित्रांनो, हे प्रश्न सामान्य विज्ञानात वारंवार रिपीट होतात. चला आता भूगोलकडे. प्रश्न, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे प्रशांत महासागर. हा महासागर पृथ्वीच्या जवळपास 30% भाग व्यापतो. हा प्रश्न नेहमीच परीक्षामध्ये दिसतो, म्हणून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, पुढील प्रश्न. राष्ट्रीय चिन्हाशी संबंधित प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी येतात. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे वाघ. मित्रांनो, याला भारताची शान आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. तर मित्रांनो, पुढील प्रश्न. राष्ट्रगीताशी संबंधित हा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न. जनगणमन राष्ट्रगीताचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. हा प्रश्न तुम्ही कुठल्याही सरकारी परीक्षेत सहजपणे पाहाल. तर मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 9. सोपा पण खूप रिपीट होणारा प्रश्न. पाणी कोणत्या तापमानाला उकळते? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे 100 डिग्री सेल्सिअस. हे विज्ञानातील मूलभूत तापमान मापन आहे. चला मित्रांनो, आता खगोलशास्त्राशी संबंधित एक महत्त्वाचा प्रश्न पाहूया. पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी किती दिवसात पूर्ण करते? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे 365 दिवस 6 तास. हीच वेळ पुढे जाऊन लीप वर्ष बनण्याचे कारण ठरते. मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण वर्ष, महिना, ऋतू याचं संपूर्ण गणित याच गोष्टीवर आधारित असतं. पुढील प्रश्न. आता इतिहासातील अत्यंत प्रसिद्ध आणि परीक्षामध्ये सतत रिपीट होणारा प्रश्न. भारतामधील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे ठाणे ते मुंबई, वर्ष 1853. पहिली ट्रेन सुमारे 34 किलोमीटर अंतर धावत होती. मित्रांनो, रेल्वे भरती असो किंवा ग्रुप डी, हा प्रश्न विचारला जातो. पुढील प्रश्न. आर्थिक ज्ञानाशी संबंधित प्रश्न, जो बँक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चलन जारी करणारी संस्था कोणती?
तर मित्रांनो याचे उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक देशातील नोटांची निर्मिती, पुरवठा आणि आर्थिक नियंत्रण सांभाळते. मित्रांनो हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण देशाच्या अर्थव्यवस्थेची कणा म्हणजे RBI. चला आता विज्ञान आणि पर्यावरणाशी संबंधित एक मूलभूत प्रश्न. CO2 वायू वनस्पतींना कशासाठी आवश्यक आहे? तर मित्रांनो याचे उत्तर आहे प्रकाश संश्लेषणासाठी. वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करतात. मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो, म्हणून नीट लक्षात ठेवा. पुढील प्रश्न अत्यंत प्रसिद्ध भूगोल प्रश्न आणि मित्रांनो खरंच सोनेरी प्रश्न आहे. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? तर मित्रांनो याचे उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट. हे नेपाळ आणि चीनच्या सीमेवर स्थित आहे. अशा प्रकारचे प्रश्न जवळपास प्रत्येक स्पर्धा परीक्षेत दिसतात. तर मित्रांनो पुढील प्रश्न आता संगणकाशी संबंधित प्रश्न. IT विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो संगणकाचा मेंदू म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो याचे उत्तर आहे CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU शिवाय संगणक कोणतीही कार्य करू शकत नाही, म्हणून याला कम्प्युटर ब्रेन असे म्हणतात. हा 100% विचारला जाणारा प्रश्न आहे. तर मित्रांनो पुढील प्रश्न. चला आता सामान्य ज्ञानातील एक सोपा पण महत्त्वाचा प्रश्न. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? तर मित्रांनो याचे उत्तर आहे आंबा. आंब्याची चव, सुगंध आणि विविधता पाहूनच त्याला फळांचा राजा असे म्हणतात. हा प्रश्न लहान मुलापासून मोठ्या परीक्षापर्यंत सर्वत्र विचारला जातो. तर मित्रांनो पुढील प्रश्न आरोग्याविषयी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. हेमोग्लोबिनचे मुख्य कार्य काय आहे? तर मित्रांनो याचे उत्तर आहे रक्ताद्वारे ऑक्सिजन वहन करणे. मित्रांनो शरीरातील ऊर्जा निर्मितीची सुरुवातच ऑक्सिजनपासून होते, म्हणून हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे. चला आता भूगोलात एक प्रसिद्ध प्रश्न म्हणजेच भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. गंगा नदी भारताच्या सांस्कृतिक शेतीत आणि भूगोलात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मित्रांनो हा प्रश्न अनेक वर्षांमध्ये थेट विचारला जातो. तर मित्रांनो पुढील प्रश्नाकडे जाऊया. आजच्या भागातील शेवटचा प्रश्न आणि हा तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भूगोलाचा पिता म्हणून कोण ओळखले जातात? तर मित्रांनो याचे उत्तर आहे इराटोस्थेनीज. यांनी सर्वप्रथम पृथ्वीची परिघमोजणी केली होती. भूगोल विषयातील हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने जरूर लक्षात ठेवावा.